नमस्कार मित्रो, कशा आहात? मस्त ना? पुन्हा एकदा विश्वनाथ करता रॉयल सर्व्हिसेस करून आपल्या सर्वांशी त्याच विषयावर थोडंसं डीपली मी आज परत एक बोलणार आहे. विषय माझा आवडता, टर्म प्लॅन. टर्म प्लॅनच का? तुम्ही म्हणता की टर्म प्लॅनच तुम्ही बोलता. हो, कारण टर्म प्लॅन म्हणजे मी माझा आर्थिक पाया मजबूत करत आहे. कसं? मी माझा आर्थिक पाया जर मजबूत केला तर त्याच्यावर जी इमारत मी उभी करणार आहे, आर्थिक इमारत, ती किती मोठी मी करू शकेल. पण त्यासाठी मला आर्थिक पाया मजबूत करणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रिफंडेबलच टर्म प्लॅन तुम्ही घ्या. त्यामध्ये मी एक स्पेशल शब्द वापरला होता, आम तो आम गुटले कुपी दा. बरोबर ना? कसं होतं की जनरली लोक टर्म प्लॅन घ्यायला थोडंसं नाखुश असतात. का? की त्या ठराविक पिरियडनंतर मला काहीच मिळत नाही. आत्ता मी तुम्हाला एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवणार आहे. एक 33 वर्षाच्या महिलेचं मी उदाहरण समोर आपल्यासमोर ठेवतोय. 33 वर्षाकरता सर्वसाधारण प्रीमियम माझा असणार आहे 9,996 रुपये जर मी नॉन रिफंडेबल घेतला तर. आणि तोच जर मी रिफंडेबल 1 करोडसाठी मी घेतला तर माझा प्रीमियम असेल 16,082 रुपये. दोन्हीमध्ये फरक किती आहे? फक्त 6,086 रुपयाचा फरक आहे. पण मी 27 वर्षासाठी मुद्दाम घेतला. 27 वर्ष का घेतला? तर 33 वर्षाची महिला ती जबाबदारी कुठपर्यंत असणार आहे? तर सर्वसाधारण 7 वर्षापर्यंत. 33 + 27 7 वर्षापर्यंत तिची जबाबदारी आहे. मग तिने फक्त 7 तेवढे 27 वर्ष तिने प्रीमियम भरायचा. 27 वर्षानंतर जो काही प्रीमियम ती भरेल 4,34,214 रुपये तिला पूर्णपणे परत मिळणार. मी समाधान आहे की नाही? म्हणजे तुम्ही 27 वर्ष 1 करोडचा टर्म प्लॅन मी स्वतःला सुरक्षित केलं, माझा आर्थिक पाया मी मजबूत केला आणि परत देवाच्या कृपेने जर मला काहीच नाही आलं तर माझे 4,34,214 रुपये मला परत मिळणार आहे. एक समाधानाची बाब आहे. म्हणून मित्र हो, पुन्हा एकदा मी सजेस्ट करेन, रिफंडेबल टर्म प्लॅनच तुम्ही घ्या. आहे ना मग रॉयल सर्व्हिस आपल्या सेवेला? तर कराल फोन 90 49 355 455 93 25 40 24 68. माझी वेबसाईट पण आहे